सोडलेल्या आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशा प्रकारे गोमातेचं हेळसांड व दुरावस्था होऊ नये ही आमची मागणी आहे। पुण्याच्या आंबेगावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक बातमी समोर येतेय। चिंचोली कोकणे परिसरात अज्ञात नराधमांनी 10 ते 12 गायींना अक्षरशः मरणाच्या दारात सोडून पळ काढलाय। 24 जानेवारीला या गायी बेवारस अवस्थेत आढळल्या। अज्ञातांच्या या क्रूर कृत्यामुळे मुक्या प्राण्यांचे प्रचंड हाल झाले। पण धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने याकडे सपशेल पाठ फिरवली। तब्बल 7 ते 8 दिवस या गायी चारा पाण्याविना तडफत होत्या आणि अखेर व्हायचं तेच झालं। 1 फेब्रुवारीला सागर पाटील यांच्या शेताशेजारील कालव्यात एका निष्पाप कालवडीचा मृतदेह आढळला। उपासमार आणि देखभाली अभावी या कालवडीचा तडफडून अंत झाला। ही संपूर्ण धक्कादायक माहिती चिंचोली कोकणे येथील सामाजिक कार्यकर्ते अजय मुळूक यांनी दिली आहे। अजय मुळूक आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत या मृत कालवडीवर अंत्यसंस्कार केले। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एका मुक्या जीवाचा बळी गेलाय असा संतप्त आरोप आता ग्रामस्थ करत आहेत। सध्या उर्वरित गायींना कुरवंडी येथील गोशाळेत हलवण्यात आलं असून या क्रूर कृत्याला जबाबदार असणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरतीये। नमस्कार, मी आपल्या समोर अजय विवेक मुळूक, चिंचोली कोकणे आमोडी फाटा या ठिकाणी काही अज्ञात लोकांनी 10 ते 12 गाया सोडल्याच्या निदर्शनात आल्या। 23 फेब्रुवारी रोजी गाया सोडल्या होत्या। 24 फेब्रुवारीला आम्ही प्राथमिक चौकशी केली असतात गावातल्या गाया नसून अज्ञात लोकांनी त्या गाया सोडल्या असं निदर्शनास आल्यानंतर गायांची हेळसांड व दुरावस्था होत असल्याचे दिसून आल्यानंतर गणेश आमचे मित्र सहकारी यांनी तातडीने व अजय मुळूक व इतर सहकारी मित्रांनी त्यांची गायांची खाण्याची व्यवस्था, पाणी व्यवस्था 24 ते 1 मार्चपर्यंत आम्ही केली। 1 मार्च रोजी सायंकाळी सागर दत्ता पाटील या आमच्या सहकारी मित्रांनी आम्हाला फोन करून असं कळवण्यात आलं की पाटामध्ये एक गायी पडली व ती मृत अवस्थेत आहे असं आढळून आल्यानंतर आम्ही संबंधित घटनास्थळी गेल्यानंतर आम्हाला ती मृत अवस्थेत आढळली। त्यानंतर काही बजरंग दलाचे आमचे मित्रपरिवार व गावातले पोलीस पाटील असेल व राहुल शिंदे असेल व इतर सहकारी मित्र आम्ही एकत्र जमून त्या मृत अवस्थेत असलेल्या कालवडीला बाहेर काढून तिथं तिचा विधी करण्यात आला। अशा पद्धतीने घटना घडली व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांमध्ये आणि ग्रामस्थांच्या वतीने अज्ञात विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। आणि राहिलेल्या उर्वरित गाया आम्ही कुरवंडी या ठिकाणी 2 गाया तुकाराम राऊत यांना संगोपनासाठी दिलेल्या आहे व इतर काही गाया काही लोकांनी माळुंगे असेल तिथं नेले, तर अशा करून थोडं आम्ही कमी केलेले आहे। या संदर्भाची संबंधित विभागांशी आम्ही चर्चा केली व चर्चा करण्याच्या संदर्भात असं माहीत पडलं की आम्हाला गोशाळेकडे जागा उपलब्ध नसल्या कारणाने ती नेऊ शकत नाही। अशा कारणाने आम्ही यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्या माध्यमातून। तरी आमची सर्वांची भूमिका अशी आहे की ज्यांनी कोणी गाया सोडलेल्या आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशा प्रकारे गोमातेचं हेळसांड व दुरावस्था होऊ नये ही आमची मागणी आहे। प्रथमतः ती आपण आपल्या माध्यमातून करावी, संबंधित विभागांच्या माध्यमातून ही आमची मागणी